हिच्या गळ्यातलं मणी मंगळसूत्र दिलं, ते घाण ठेवलं नाही, मोडलं आणि ते पैसे त्या गाडीला भरून आणली गाडी. ही रिअल सत्य परिस्थिती आहे, तुम्हाला माहित नाही पण मी आज तुम्हाला सांग. कसं आहे, बोलणारे तोंडात काय बी येतंय हो, काय बी बोलते पण त्यात तथ्य नाही. अगोदर हिचं मनी मंगळसूत्र घाण ठेवलं होतं आपण सेकंड गाडी घ्यायची म्हणून, पण ज्यावेळेस सेकंड गाडीचा नाद करायचा नाही, बरीचशी म्हणली तुम्ही चांगलीच गाडी घ्या, सेकंडच्या नादी लागू नका. त्यावेळेस नमस्कार मित्रांनो, तर आता ज्येष्ठ अकलूजनं येऊन तोंड हात पाय धुतलंय आणि आले संग मॅडमनी स्वयंपाकाला चालू केलंय आणि भाजी ज्या बनवली म्हणता एक नंबरच खतरनाक. पण फुगा काय आलाय माहित आहे का, की जरा काय तर करू लागा म्हणत होती, मला बी कटाळा आलाय, पण मी काय केलं, लेकरांना गुरु आणायची होती शेतात म्हणून गेलो, गुरु आणला घेतली, त्यामुळे इकडे जरा फुगा आलाय. कसं आहे पण गिळायला लागतंय, 3 टायमिंगला करायला लागतंय आम्हाला. तुम्हाला गिळायला लागतंय म्हणजे तुम्ही 3 टाइम काय 10 टाइम करा की, पण आमच्याकरता 1 टाइम करून ठेवा. दळून आणलंय अजून कसलं हिला स्वयंपाक करू वाटत नाही म्हणून हिचं असं चालू आहे बा. तिची बी चुकी नाही हो, आज 3 दिवस झालं सलग गाडीवरच आहे, गाडीवर खाली उतरत नाही म्हणून आता तोंड हात पाय धुवून जरा फ्रेश होऊन निवांत हिच्या पैसे बसलोय. आंघोळच करून यायची नव्हती का माझ्या? खरं आंघोळच करायची होती हो, पण पाणीच नाही, मोटरच चालत नाही. आंघोळ करून येऊन बसत असतं माझ्यापाशी. दिवसभर हिला घेऊन उन्हात फिरायचं, ही आपली तोंड तडून माझ्या मागे निवांत तोंड बांधून बसायची. तोंड तडून बसली म्हणजे मला काय ऊन वारा काय लागतो मी तेव्हा तोंड तडून यांच्या मागे बसली, मला काय लागतच नाही. वर काय बोलताय बारक्या पोरावनी? काय लागत नाही म्हणजे नेमकं काय लागतं? ऊन वारा. जाऊ द्या मित्रांनो, हिचा आहे आज भांडणाचा मूड, मला काय भांडायचं नाही, कारण का मूड आहे हिचा आहे मंगळवार आणि म्या येताना काय आणलंय या बघा. माशाला मस्त बाकी आज मासा आणलं होतं, म्हणलं करायचं खायचं म्हणून आणले तर किलो भर, पण हिचा कालवा कसा चालू आहे. जर हा जी उपास नसता का नाही मग हिचा कालवा केला नसता हो, उपास आहे म्हणून हिचा कालवा चालू आहे. टाकलू नको, वाट माझ्याकडे करू नको, चपात्या लाटती ती बी लाटू देणार नाही. जरा लाटा या जरा तोंड जसं चालतंय ना तसं जरा हात पण चालवायचं इथं इथं. हा लाटा नीट बोलायला पाहिजे ना. नीट बोल काय हो पाहिजे नाही तर अब्दर लाटा जास्ती चपाती अब्दर लाटायची अब्दर लाटा लय तोंड चालतंय. काय बेलन दिसतं वरून फिरवतोय आतूरच आहे ही काय बोलायला घेतोय नुसतं चांगल्या चपातीचं वाटोळं आज गिळायला तो जाड बनवली होती, पातळ केली बघ, बोट घुसली त्यात. काय येतं करायला आपल्याला? माझ्यासारखा स्वयंपाक तुला जुळत पट्ट्यानं भाजी कशी केली. तर मित्रांनो, आपल्या मुटक्या मसाल्याला ऑर्डर टाकत जावा. कशी आहेत तरी आज स्पेशल माशाचा बेत आहे. येताना ताज भेटलं अकलूज मध्ये मास, आलो येताना घेऊन. मासा असल्यावर दुसरं काय लागत नाही वर, मासं तेवढं लागतं तर खायला ह्यांना. आज एक लागणार होतं पण बाय मग घेऊन दे ना हो, नाहीच म्हणतीये. तरी येताना म्हणलं होतं एक खांबा घेतो, आजच्या दिवस सेलिब्रेशन कसं आहे का मला माहित होतं, मी दिसतं नाव काढू तर इकडे तांबरणार आहे. अगं आनंदाचा दिवस आहे ग, 3 दिवस झाला आनंदी आहे. खरं सांगतो मित्रांनो, गुरुवारी गाडी आणली, जेवढी आपली आहे ती का नाही सगळी युट्यूब फॅमिली सगळी जेवढी जवळ आहे ती तेवढी प्रत्येकाने आपल्याला बोलवलं, आपल्या गाडीची पूजा केली. अजून काय पाहिजे सांगायची? भारी वाटतंय लय, मन भरून येतंय बरं. आज खरंच सांगतो, देवाला तेवढे 1 दिवस जाऊन आलो नाही, 2 दिवस झाले बघा पूजेला सारखी बोलवते तिकडे जातोय. कारण नाही म्हणावं आपला दुखतोय कटाळी येते तर म्हणणार तुम्ही तिकडे जाताय चर्चेताना आम्ही घरी बोलवतो तर आमच्यात येत नाही. असा गैरसमज आपल्याला होऊ पण द्यायचा नाही, करायचा पण नाही. सगळे आपल्याला सारखीच आहे. एवढ्या आदराने एवढ्या प्रेमाने आपल्या बोलवते ती, ह्याच्यापेक्षा आपल्याला अजून काय पाहिजे सांगायचं? आयुष्यात कोणी कितीही बी द्या आणि किती बी घ्या, प्रत्येकाच्या जीवनात कमी पडतं. फक्त माणसाला पाहिजे काय, मनाचं समाधान सुख, आणि आपल्याला हीच मिळवायचं आहे. लाख मोलाची इस्टेट कमवली तर एक ना एक दिवस ती हिथं ठेवून आपल्याला जायचंय. पण लाख मोलाची आपण माणसं कमवली तर माणसाच्या येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या तोंडात शब्द आला ना तर आयुष्यातलं भरपूर पुण्य आपण कमवलं. जरी काय आपल्या हातनं चुकून पाप झाला असलं तर त्याची भरपाई निघून जाते. त्यामुळे फक्त आपल्याला माणसा जोडायची येते आणि माणसं मिळवायची येते, कमवायची येते. पैसा कोण बी कमवतो,
आणि तसा विचार केला तर बरीच लोक म्हणते की आजकाल तुम्ही पैशानं सगळं विकत घेऊ शकताल, माणसं तुम्हाला वेळेला मदतीला पडते ती का, तुमच्या हाकेला उभा राहते ती का. तर मागल्या 20 दिवसाखाली आम्ही असा अनुभव घेतला ना, असा अनुभव आम्हाला आला की आमच्या एका कॉलवर माणसं आमच्यापर्यंत आली मदतीला. एवढी माणसाने आपल्याला भरभरून प्रेम दिलं, मदत केली. अजून काय पाहिजे अजून काय पाहिलं. आणि आपण कोणाच्या रुपयाच्या मिळत नाही, कोणाकडून आपण घेतलं नाही. फक्त जी काय आपली कामं होती तेवढी आपण केली आणि प्रत्येकाने आपल्याला मदत केली. आणि प्रत्येक जण आता कमेंट करून बी सांगते, फोन करून बी सांगते, दादा तुम्ही गाडी घेतली, ताई तुम्ही गाडी घेतली, ती एकदम छान घेतली, 1 नंबरच घेतली. कारण तुम्ही साधे घेतो ती घेतली, ती 1 नंबरच झालं. अहो मी एक असाच बुलेटचा व्हिडिओ टाकला होता, अशी मजानेच बुलेटचा व्हिडिओ टाकला होता. मी आपण घेतली बुलेट म्हणून, तर त्याच्यावर मला एवढं भारी उत्तर मिळालं, मी बुलेट घेतली, मी गाडी घेतली, मी अमुक केलं, मी तमुक केलं. मी काय त्यांच्यावर व्हिडिओ टाकला नव्हता, फक्त घेतली एवढा टाकला होता. त्यावेळेस काय झालं की कोंबड्याचा बेत करायचा होता. म्हणजे आपल्यातली शेजारचे आहेत मुसलमान, त्यांना सांगितल्यावर ते आले, ते कोंबड्या कापायच्या असतात. मग म्हणलं आगसच गाडी आली, चल व्हिडिओ बनवूया म्हणलं. ही म्हणजे काय बनवायचा, तर म्हणलं गाडी घेतली म्हणून तू नुसतं सांग म्हणून आपण ते रील बनवली होती. पण काय लोकांचे ते पोटात दुखायला लागले. आम्ही काय त्यांच्याकरता बनवली नव्हती. आमची एवढी मोठी स्वप्न बी नाही ती. आमची फक्त एकच स्वप्न आहे की आमची लेकरं चांगल्या शाळेत शिकवायची, त्यांच्या पायावर त्यांना उभा करायचं. गाडी घोडं ही एका सेकंदाचं काम आहे. खिशात रुपये नसलं तरी दारात आणून लावायला वस्तू बसलेली आहे. पण आपल्याला तसलं करायचं नाही. आपल्याला आता नडत होतं, आपली जुनी गाडी लेकरं शाळेला घेऊन गेली तर आपल्याला, आम्हाला जायला कुठं गाडी नव्हती किंवा पार्सल टाकाय नव्हती. ही मुली घेतली तर आयुष्यात येऊन एकदा एक चांगलीच गाडी घ्यायची, नसेल तर ते नादी लागायचं नाही, म्हणून आपण ती घेतली. नवऱ्याची हाऊस मी पूर्ण केली. वा तुम्ही माझी हाऊस पूर्ण करणार आहे का? मला लगे म्हणजे तुला ग्रॅम 2 ग्रॅम कुठं आणायचं. पण मी आपण बाजारने निर्णय चांगला घेतला आणि गाडी दारात गुरुवारची आणली. मेन ही काम चांगलं केलंय मी. माझ्या घरी लक्ष्मी म्हणायचं ती काय म्हणा, लक्ष्मी आणली, ही आणली, ती म्हणणारच आहे. पण ह्याच्या मागे हिचं मोठं किती बलिदान केलं हे तुम्हाला मी आज सांगतोय ना. हिच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र दिलं, ते घाण ठेवलं नाही, मोडलं आणि ते पैसे त्या गाडीला भरून आणली गाडी. ही रिअल सत्य परिस्थिती आहे, तुम्हाला माहित नाही. पण मी आज तुम्हाला सांग, कसं आहे, बोलणाऱ्या तोंडात काय बी येतंय हो, काय बी बोलते, पण त्यात तथ्य नाही. अगोदर हिचं मणिमंगळसूत्र घाण ठेवलं होतं आपण सेकंड गाडी घ्यायची म्हणून. पण ज्यावेळेस सेकंड गाडीचा नाद करायचा नाही, बरीचशी म्हणली तुम्ही चांगलीच गाडी घ्या, सेकंडच्या नादी लागू नका. त्यावेळेस आपण ही पैसा आणायचा कुठून, ही गोष्ट होती. तर हिनं लगेच ती पर्याय काढला. नको वाटत होतं, 2 दिवस आडेयेडे घेतलं, पण शेवटी गुरुवारी ही म्हणली आणायची म्हणजे आणायची. मग ती बुधवारी बघा त्याचं ते झालं, पैसे भरलं, गुरुवारी गाडी घेऊन आली. माझ्या आयुष्यात मस्त हिनं मला सुख दिलं. लाख मोलाची वस्तू दिली, पण तिच्या गळ्यातलं लाख मोलाची वस्तू त्या गाडी पायी गेली. ही माझा जीव चुटचुट. ह्याला आपल्याच हातात आहे, कमवणार आपणच आहे, घेणार आपणच आहे. भरल्या आता बरेच लोक अजून म्हणते तुम्हाला काय कमी आहे, आता गाडी घेतली, घर बांधा, घर बांधल्यावर परत 4 चाकी घ्या. दादा त्याला पैसा आणायचा कुठून? आपल्या शेरीला नाही पाणी, आपली शेती पिकत नाही, आपल्यात फक्त 2 मकाची पिकं निघते ती. आणि त्या 2 मकाच्या पिकावर आपली ती वैरण तर गुराव जाते आणि काय 4-5 पत्री होते ती सालचंदी निघते. आपल्याला येण्याचा सोर्स काय नाही. तुमच्या आशीर्वादाने एक ना एक दिवस आपला चांगला येईल, हीच आम्ही आशा बाळगून हाही आमचं काम चालू ठेवतोय. बरेच सगळीच म्हणतात बरं का, एक ना एक दिवस येणार, त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट बघतोय.